राम राम शेतकरी मित्रांनो, आज माझ्या शेतामध्ये आपण 13 या तारखेला सोयाबीन पेरणी झालेली होती. तरी आपण 72 तासासाठी तण नियंत्रणासाठी आपण पाहू शकता. तण नियंत्रण कसं करावे यासाठी पर्यायासाठी आपण एक स्प्रे आणलेला आहे. ॲमिनो स्ट्रॉंगर 84WG या प्रकारचे स्प्रे मारत आहे आपण माझ्या शेतामध्ये. त्याच प्रकारे आपण पाहू शकता हे कशा प्रकारचे स्प्रे आहे आणि त्याच्यामध्ये आपण पाहू शकता यामध्ये काय काय कंटेंट आहेत, कशा प्रकारे पेरणी झाल्या 72 तासामध्ये हे स्प्रे मारलेले पाहिजे. त्याच्यानंतर हे जे पण तण बी याच्या तणाचा उपयोग असते ते संपूर्ण मरण पावते. याच्यामध्ये आपल्याला महागाई याच्यामुळे तणाच्यामुळे आपल्याला शेती बी परवडत नाही. त्याच्यामुळे आपण जे आहे ते तणाच्या नियंत्रणासाठी स्प्रे मारत आहे. आणि पाहू शकता माझ्या शेतामध्ये आपण 10 एकर शेत पेरणी केलेली आहे. तरी इथे दाखवू शकता यांनी ते कशा प्रकारचे औषध मिक्स करता आणि कशा प्रकारची फवारणीसाठी आणलेलं आहे ते आपण तुम्हाला सांगणार आहेत. त्याचमध्ये आपण पाहू शकता या डब्यामध्ये 12 ग्रामचे औषध आलेलं आहे. हे अशा औषध आहे जे पाण्यामध्ये टाकलं तर ऑटोमॅटिक विरघळून जातं. याच्यामध्ये 8 डबे केलेले पाहिजे. 8 डबे करता येईल. आपण यांना फोडून डायरेक्ट याच्यामध्ये टाकलं. याच्यामध्ये 8 डबे, दादा 4 डबे टाका. आपण ह्याच्यात 4 डबे टाका. 2 डबे 3 4 यामध्ये आपण पूर्ण हे औषध डब्बी पाकिटासहित टाकून टाकलेलं आहे. त्याच्यानंतर 4 डबे टाकायचं असते. त्यामध्ये आपण विष बाधा होऊ नये म्हणून आपण लाकडाने त्यांना हलवून घ्यावे. 8 डबे झाले का? 8 डबे हलवून घ्यायचे. हलवून घेऊन आपला डबे आलेले आहे तिथं. त्या डब्यामध्ये स्प्रेमध्ये कशा प्रकारचे आपण स्प्रे केले पाहिजे. त्याच्यामध्ये दादा औषध आपण पाणी टाकायचं. पाणी टाका का नाही त्या प्रकारे झाकण काढून पाणी टाका. एक बकेट पाणी टाकून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण 8 डबे म्हटलं तर एका पेट्रोलच्या पंप 20 लिटरच्या पेट्रोल पंपासाठी आपण 1 डबा हे पूर्ण औषध टाकून घेतलेलं आहे. 1 डबा हे स्ट्रॉंगर आहे. याच्यामध्ये थोडा वरच्यासाठी टाकून घेतलेला आहे. 20 लिटरच्या पंपासाठी एवढं औषध एक पंपाचं आहे ते आपण टाकून घेतलेलं आहे. बंद करत बस 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 एक्सिलेटर वाढव. अशा प्रकारचा फवारा घेतलेला आहे आपण पाहू शकता. एक्सिलेटर कमी कर. दादा एक व्हिडिओ बनव फवारणी करतो. कशा प्रकारची फवारणी होत आहे तरी पण या फवारणीचे फायदे पण खूप आहेत. मोड निघण्याच्या अगोदर मारलेले पाहिजे. त्याच्यामध्ये आपण पाहू शकता कशा प्रकारची फवारणी होत आहे. तरी काळ्या रानाला फवारणी होतेही. या फवारणीचे अशा प्रकारे आहे की फवारणी मारल्या 4 तास ते पाणी पडू नये अशा प्रकारची ही फवारणी मारली आहे. ते उपयुक्त होत नाही. त्याच्यामध्ये आपण जे गवतावर जे आहे ते गवतसुद्धा मरते. जे बीचं रूपांतर होतं त्या बीच्या रूपांतरामध्ये सुद्धा जे रूपांतर होतं ते पण घात होऊन मरून जातं. अशा प्रकारचं हे याची रिझल्ट आहे. याचा एक परिणाम आहे की सोयाबीनवर काही नुकसान नाही त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये या पिकामध्ये आपण जे पेरलं ना त्याच्यातून बियाणासुद्धा नुकसान होत नाही. जशा प्रकारची बुरशी येणे तर वरी आपण पाहू शकता यामध्ये स्प्रे झालेला आहे. हे जे मोड दिसतं ना हे सुद्धा मरण पावतं. या मोडामध्ये हे पावता आणि त्याच्यामध्ये आपलं खोलीवर बी आहे हे दिसतं ना. हे बियाणं अजून मोड काय आलं नाही. त्यामध्ये या बियाणासुद्धा काही घात होत नाही. यामध्ये आपण 2 इंच याची पेरणी केलेली आहे. आपण पाहू शकता ही 2 इंच पेरणी झालेली आहे. त्यामध्ये फवारणीचे काही असर पडत नाही या पिकाला. हे जे बारीक दिसताना मोड ते सुद्धा मरण पावतं आणि बीचं बी रूपांतर मोडामध्ये होण्यासाठी बंद होतं. अशा प्रकारचे या जे फायदे आहेत. जर तुम्हाला अशा प्रकारचे फवारणी करायचे असले तर आपण 72 तासामध्ये करून घ्यावी. आणि ज्यांना जर तुम्हाला नाही झाली तरी ते आपण कोळप मारून नंतर 15 दिवसाच्या नंतर सुद्धा आपण शक्यतो या तणनाशकाचा उपयोग करावा. एवढी हे आहे. तरी व्हिडिओ पसंत आला तर लाईक करा, शेअर करा. अशा प्रकारचे आपण शेतीविषयी निगडीत आपण व्हिडिओ बनवत असतो. तरी